नमस्कार अमरावती। राजापेठ उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे या 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर युवा स्वाभिमान पार्टीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले। पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहरात विना नंबर प्लेट ट्रक कसा फिरत होता याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। तसेच संबंधित ट्रक मालक आणि चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली। याशिवाय आरटीओ विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील विना नंबर प्लेट आणि नियमबाह्य धावणाऱ्या अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवून वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। अपघातात मृत्यू झालेल्या हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणीही युवा स्वाभिमान पार्टीने केली आहे। यावेळी मनपा उपमहापौर सचिन भेंडे, मनपा शिक्षण सभापती प्रीती रेवणे, गटनेते नाना आमले, नितीन बोरीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। शहरात राजापेठच्या उड्डाणपुलावर झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। अमरावती शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आणि ट्रॅफिकचा निष्काळजीपणा अमरावती शहरातील नागरिकांवर या ठिकाणी काल उद्भवला। या सर्व गोष्टीचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय सुनील भाऊ राणा, उपमहापौर सचिनदादा भेंडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवकांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। एवढंच नव्हे तर काल झालेल्या अपघातात दुर्दैवी अपघात झालेल्या त्या दोन्ही महिलांना 25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी करावी असं सुद्धा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। आणि ज्या कालच्या दुर्दैवी घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील त्या सर्वांचं निलंबन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी मागितलेलं आहे।